नमस्कार श्रोते हो. मी अमृता संभूस माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. रसिक हो, आता शारदीय नवरात्र सुरू आहे. त्या निमित्ताने आम्ही नवरात्रीतील नवदुर्गा या मालिकेमधून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्गांशी संवाद साधत आहोत. श्रोते हो, नृत्य म्हणजे काय? नृत्य ही एक शक्ती आहे. नृत्य ही एक आराधना आहे. नृत्य ही एक अर्चना आहे. नृत्य ही एक भक्ती आहे. नृत्य ही 64 कलांपैकी एक कला. नृत्यातून आपण आपल्या भावना व्यक्त करतो. रसिक हो, नृत्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सुरुवातीला काय येतं? तर शिवतांडव. आजकाल नृत्य हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. हो, मी अविभाज्य भाग अशा करता म्हणाले, कारण बघा ना, आजकाल अगदी छोट्या समारंभापासून ते लग्नापर्यंतच्या प्रत्येक समारंभात नृत्याशिवाय तो समारंभ पूर्ण होतच नाही. म्हणूनच नृत्य हा एक अविभाज्य भाग असं मी म्हटलं. तर आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधणार आहोत ती आहे एक नृत्यांगना, जिनी भरतनाट्यममध्ये विशारद केलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे सुप्रिया केळकर. सुमनसवन्दित सुन्दरि माधवी चन्द्र सहोदरि हेममयी मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळभाषिणि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय मां. चला तर मग आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सुप्रिया. नमस्कार. मी अमृत संवादमध्ये तुझं मनापासून स्वागत करते. मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की तुझं बालपण कुठे गेलं आणि तुझं शिक्षण कशात झालं? बालपण माझं पूर्ण बदलापूरमध्ये गेलं. हां. बदलापूरमध्ये मी 5वीत असताना मी शिफ्ट झाले आणि तिथे आईवडिलांनी लहानपणापासूनच एक कला माझ्यात आहे ती ओळखली आणि बदलापूरमध्ये असलेला एकच शिक्षिका हां. अख्ख्या बदलापूरमध्ये तेव्हा भरतनाट्यम हा प्रकार असतो हे बदलापूरमध्ये मला गेल्यावर कळलं की एकच टीचर आहे आणि तिकडे दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. अच्छा. दुसरी काही स्टाईल मला कधी कुठे मिळालीच नाही क्लास म्हणून. हां. सो आईवडिलांनी माझी एक ती कला ओळखली आणि त्यांनी सांगितलं की हिला कुठेतरी प्रॉपर चॅनलाइज केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला किशोरी ताई माझी पहिली गुरु हिच्याकडे माझं नाव नोंदवलं फॉर भरतनाट्यम. सो तिकडेच मला खूप ब्लेस्ड वाटतं की मला भरतनाट्यम सारखी एक कला मला शिकायला मिळाली आणि ती पण लहानपणापासून. बरोबर. जी आपण मुलांना म्हणतो की आपण जे काय आपण लहानपणापासून किंवा एक 4थ्या-5व्या वर्षापासून आपण जी काय कला जोपासणं सुरू करतो त्याच्यामध्ये आपण पारंगत होत जातो आणि एक वेगळंच फूल उमलून येतं. सो ते माझ्या बाबतीत झालं. माझ्या आईवडिलांनी खूप छान प्रकारे मला ओळखलं की हिचा अभ्यासाकडे काही लक्ष नाही आहे जास्त, तर हिला ॲटलिस्ट ह्या कलेमध्ये पुढे जाऊ दे. सो खूप खूप देवाचे आभार आहेत की माझ्या आईवडिलांनी गोष्टीची ओळख 1990मध्ये केली, जिथे मला माहिती आहे माझ्या फ्रेंड्सचे पेरेंट्स आईवडील सतत म्हणायचे डान्स नको, गाणं शिकायचं तर शिक, पण मी तुला डान्स क्लासला नाही पाठवणार, मुलींनी डान्स नाही करायचा. एक वेगळा दृष्टिकोन होता. खूप वेगळा. कारण का बदलापूरसारख्या गावात तुम्ही डान्स करणं किंवा एखादी नृत्य तिकडे परफॉर्म करणं वॉज थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं, पण माझ्या आईवडिलांनी ते कधीच वेगळ्या पद्धतीने बघितलं नाही. सो त्यांनी मला जो स्टेज समोर येईल त्या स्टेजवर तुला करायचं आहे, कुठून कॅसेट आणायचे, कुठून ड्रेस आणायचे मला काही माहीत नाही आहे, बट आय यूज टू बी ऑन दॅट स्टेज. सो तिकडे कुठेतरी ती चळवळ सुरू झाली आणि आता सपोर्ट होता. खूप मोठा सपोर्ट. आणि मला एकही प्रोग्राम किंवा एकही माझा एखादा डान्स प्रोग्राम किंवा एखादा डान्स परफॉर्मन्स, छोटासा डान्स परफॉर्मन्स का असेना, अगदी त्या मेळ्यामध्ये का असेना किंवा मोठ्या स्टेजवर का असेना किंवा एखाद्या कॉम्पिटिशनला का असेना, पण आई वडील माझ्या कुठल्याही डान्स परफॉर्मन्सला आले नाही
असं झालेलं नाही. जवळजवळ 32 वर्षाच्या या आपल्या ह्याच्यामध्ये माझ्या म्हणजे साधारण मी एक 9-10 वर्षाची असताना मी सुरू केला डान्स. साधारण एक 32 वर्षाच्या कालावधीत आज तागायत माझ्या आईवडिलांनी माझा परफॉर्मन्स चुकवलेला नाही. वा, खूप क्रेडिटेबल. खूप खूप आणि आपल्या मुलीला स्टेजवरती नाचताना बघणं ह्यापेक्षा वेगळा आनंद आनंदाने काहीच असू कुठूनही शकत नाही. धावत येतात ते. खूप छान. आणि त्यांचा फुल सपोर्ट होता, त्यामुळे तू ते पुढे कंटिन्यू करू शकलीस. पण जसं तू म्हणालीस की आईवडिलांनी गुण ओळखला होता, तर तू लहान असल्यापासून असं म्हणजे टी व्हीवर कोणता डान्स लागला, गाणं लागलं, तर तू थिरकायचीस का? अगदी 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 रेडिओवर कुठलंही गाणं लागू दे, स्पेशली माधुरी दीक्षित आणि हेमा मालिनी. तेव्हा अच्छा. हेमा मालिनी पासून सुरुवात होती, पण माधुरी दीक्षित तेव्हा एकदम फॉर्म मध्ये होती. हां. सो शी वॉज माय वन ऑफ द हे एक हिच्यासारखं असायचं नाचायला. शेवटपर्यंत. त्यामुळे माझ्या गुरूंनी मला फक्त भरतनाट्यममध्ये कुठेतरी संकुचित न ठेवता मला बाकीच्या स्टाईल पण देण्याचा प्रयत्न केला. फोक दिलं. अच्छा. फोकमध्ये आम्हाला परफॉर्म करवायची, आम्हाला प्रॉपरली त्याच्यामध्ये ट्रेन करायची. हां. प्रॉपर कोरिओग्राफर्स बाहेरनं मुंबईवरनं बोलवून अच्छा. फोकसाठी आम्ही बाहेर Perform करायचा. कॉम्पिटिशन्सला जायचो. ओके. फोक दिलं. वेस्टर्नमध्ये बेस्ट टीचर्स शोधून शोधून आम्हाला वेस्टर्न सुद्धा शिकवलेलं आहे तिने. त्यामुळे ना एक वर्सटाईल डान्सर मला स्वतःला मी खूप ग्रेट फील करते की मी वर्सटाईल डान्सर पण आहे. ऑफकोर्स भरतनाट्यममध्ये अजून खूप पुढे जाण्यासारखं आहे, अजूनही जायचं आहे. भरतनाट्यमसुद्धा तेवढंच माझं जीवापाड प्रेम आहे, पण भरतनाट्यम बरोबर सुद्धा सगळ्या गोष्टी मी करू शकते. सो आय फील ब्लेस्ड. ते एकत्र जेल होणं जे आपण हो म्हणतो हो आणि म्हणजे तुम्ही त्यातनंच मला एक वेगळं नृत्य Yes, तयार yes, होतं, ते वेगळं yes. एकदम मग आता असतं. मी क्लासिकलची मजाच अशी आहे आपल्या या नृत्याची की तुम्ही कुठल्याही डान्स स्टाईलमध्ये नंतर जलप होऊ शकता. वन्स खरं. यू आर डन विथ द बेसिक्स, Yes. तुम्ही जस्ट पुढे कुठल्याही स्टाईलमध्ये तुम्ही कॉपी करू शकता. त्या स्टाईल पटापट अंगवळणी आणू शकता बरोबर. आणि इट्स इझी टू परफॉर्म. तुमची बॉडी यूज टू होते. येस येस. तुमचे पोस्चर्स क्लिअर होतात. क्लासिकलमुळे एक हे आहे ना काय म्हणतात, एक शास्त्रशुद्ध जे आपण शास्त्रशुद्ध शिकतो. आपण शिकतो. काही परंपरा आहेत त्याला, हो. काही अनुशासन आहेत की हे असं म्हणजे असंच झालं पाहिजे, अगदी खरं. असं म्हणजे असंच उभं राहिलं पाहिजे, Yes. बसायचं तरी असंच बसायचं, यू कॅन नॉट सेट लाईक दिस. येस येस. सो ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्टुडंट्सना लहानपणापासून देते की बसताना पण असंच बसायचंय, उभं राहताना सुद्धा तुम्ही काही करत नसाल तर असंच उभं राहायचंय, दुसरा ऑप्शन नाही आहे. असं उभं राहिलात, कसंही उभं राहिलात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी मुलांना लहानपणापासून ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करते. फक्त भरतनाट्यम नाही शिकवत मी मुलांना येऊन. मुलांना सांगत नाही की पाय कसं मारा, हां. पण पाय मारण्याबरोबर तुमची बॉडी पण कशी असली पाहिजे, तुमची बरोबर. बॅक कशी असली पाहिजे, Right. तुमची चिन कशी असली पाहिजे, तुमचे हात कुठे असले पाहिजे, तुमचे पाय कसे असले पाहिजे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवून मग मी त्यांना पुढे ॲज अ डान्सर बनवण्याचा प्रयत्न करते, ना की एक्झामच्या दृष्टीने. बरोबर. सो ह्या गोष्टी मी खूप फॉलो करायचा प्रयत्न करते आणि मुलांना द्यायचा प्रयत्न करते. आपलं जे कल्चर आहे मस्त इंडियन, आपलं जे भारतीय संस्कृती आहे एवढी सुंदर आहे, ती मुलांना द्यायचा मी खूप मनापासून प्रयत्न करते. आणि मला वाटतं ज्या पद्धतीने तू शिकवतेस, तर त्या पद्धतीने जो शिकवतो तेव्हा मुलांच्या मनातली भीती पण Yes, जाते. भीती जाते. ते माझ्याशी खूप चांगले जलप होतात. त्यांना Right. कळतंय की मी ओरडती का, टिकली नाही लावली म्हणून मी ओरडते किंवा छान रेडी होऊन नाही आलात म्हणून मी ओरडते. त्यांना पंजाबी ड्रेस प्रॉपर नाही हो. घातलाय म्हणून मी त्यांना ओरडते. पण अगदी मी जेव्हा परफॉर्मन्स करते तेव्हा मी सांगते, अरे मग तुम्हाला काही इंडियन क्लासिकलमध्ये अजून तुम्हाला काही घालून, इंडियन अटायरमध्ये तुम्हाला काही घालून यायचं तर तुम्ही घालून या. बरोबर. पण जेव्हा परफॉर्म बाकीच्या वेळेस यू हॅव टू बी इन दॅट युनिफॉर्म, यू हॅव टू बी इन दॅट अटायर टू फील दॅट क्लासिकल ग्रेस. कारण त्या प्रत्येक फॉर्मची एक शिस्त आहे, ती शिस्त तुम्ही पाळलीच पाहिजे. मला हे खूप आवडलं की जसं तू म्हणालीस की तुझ्या गुरूंनी वेगवेगळे फॉर्म शिकवले. कारण नॉर्मली आपल्याला बघायला मिळतं की एखादा म्हणजे कथ्थक गुरु असेल किंवा भरतनाट्यम शिकवणारा असेल, तर तो क्लासिकल फॉर्ममध्येच कॉन्सन्ट्रेट करतो. त्याला आवडत नाही की अरे माझी विद्यार्थिनी बॉलिवूड नाही, शिकतीये नाही किंवा आवडत. लावणी शिकतीये. ते बिलकुल आवडत नाही. हे आवडत. पण असे हे कित्येक गुरु पहिलं आहेत. उदाहरण आहे की जिनी तुला सपोर्ट केला की नाही तू बाकीचे फॉर्म पण कर. येस येस. मग तुझे ह्या भरतनाट्यम मधले गुरु तर तू सांगितलेस, पण एक आदर्श व्यक्ती असते. ती आदर्श कोण, की आपण ह्याला फॉलो करतो आणि विचार करतो की नाही मला पुढे ह्या व्यक्तीसारखं व्हायचंय? आत्ता रिसेंटली म्हणजे जेव्हा माझी जर्नी सुरू झाली तेव्हा असे गुरु असं काही डोळ्यासमोर नव्हते, पण येस मस्त नाचत राहायचं आहे शेवटपर्यंत एवढा एक ध्यास होता.
त्यामुळे मी एक मध्ये पार्ट ऑफ ह्याला ऑफकोर्स माधुरी दीक्षित तेव्हा फिल्म जे काय समोर बरोबर. दिसतंय ते हो. जास्त आपल्याला इम्पॅक्ट Appearing पडतो. असतं. तर पण तेव्हा मी बघत होते की माधुरी दीक्षित आली तरी हेमा मालिनीचा क्रेज काही कमी झाला कमी नव्हता. नव्हता. बरोबर. सो आय ऑलवेज यूज टू ॲडमायर हेमा मालिनीजी की अरे आता तेव्हा त्या 40-50च्या होत्या जवळजवळ, आत्ताच त्या 75च्या वगैरे आहेत. तो तेव्हा तर सो तेव्हा पण मी बघत होते त्यांचा ग्रेस. शी यूज टू डान्स विथ द लवली, म्हणजे त्यांच्या एक आतून जे काही यायचं ते जे साधारण 20-22व्या वर्षी त्यांनी जे काय परफॉर्म केलंय तो ग्रेस सेम होता Same. 50व्या वर्षी पण. म्हटलं असाच ग्रेस मला शेवटपर्यंत ठेवायचा आणि ते एक कुठेतरी ड्रीम होतं हेमा मालिनीजी. आणि तेव्हा त्या ना शोज करायच्या, मी ऐकलेलं की तेव्हा ते क्लासिकलच्या बऱ्याचशा शोज करायच्या की मीरा, कृष्णा म्हणजे कृष्णलीला वगैरे अशा भरपूर शोज करायच्या. तेव्हा असं डोक्यात होतं की ह्यांच्याबरोबर एकदा परफॉर्म करायचं आहे. अच्छा. आणि ते म्हणतात ना जब तुम दिल से चाहते हो तो पुरी कायनात से मिलाने से कोई रोक नाही सकती. तर तसं काहीतरी झालं माझ्या बाबतीत. 2014-15 मध्ये मला एक चान्स मिळाला की मी हेमा मालिनीजींबरोबर, पण प्रॉपर त्यासाठी माझं ऑडिशन झालं. त्यांच्या मागे ज्या एक 7 डान्स क्लासिकल डान्सर्स नाचतात त्याच्यामध्ये मला माझी निवड झाली. सो 1 वर्षभर मी त्यांच्याबरोबर काम केलं. खूप अभिनंदन. खूप 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 माझ्यासाठी तर ते एक माझं ड्रीम होतं comes की true. ती त्यांच्या मागे नाचणं वॉज एकदम माझ्यासाठी एकदम 7वे आसमान हो पे. 7व्या आसमान पर. त्यामुळे ती जी जर्नी होती 1 वर्षाची माझ्यासाठी थोडी डिफिकल्ट होती, कारण का मी एवढी फॅमिलीपासून, माझी 2 मुलं, माझा नवरा आहे, असं सगळ्यांना सोडून असं 8-8, 10-10 दिवस, 15 दिवस टूरवर निघून जाणं आणि सतत त्या 2 तासाच्या शोसाठी टूरवर सतत 2-2 आठवडे प्रवास करत राहणं, मग प्रॅक्टिस आणि ह्या सगळ्या गोष्टींची मला एवढी सवय नव्हती. सो आय कुडंट हँडल फॉर सो लॉंग. 1 वर्षभर केला मी त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं नाही करू शकत आहे माझ्या, बिकॉज ऑफ माय फॅमिली. आणि माझे क्लासेस पण होते. माझे क्लासेस कुठेतरी सफर होत होते की मला कुठेतरी स्वतःला गिल्टी फील होत होतं की मी क्लासेस ओपन करून मी त्याला योग्य न्याय नाही देऊ शकत आहे किंवा माझ्या मुलांना मी तो योग्य न्याय देऊ शकत नाही आहे. सो तिथे मला जाणवलं. सो आय लेफ्ट दॅट पाथ. पण दॅट वॉज माय म्हणजे तो माझा मेन मोटो होता की नाही हेमा मालिनीजींबरोबर काम करायला मिळालं, बस अजून काय पाहिजे. खरंच खरंच. पण त्यातनं तुला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे तू एका विद्यापीठाबरोबरच होतीस, ऑफकोर्स. कारण त्यातनं शिकण्यासारखं कारण एवढं का असं. त्यांची जी स्टाईल आहे, जी आधीपासून चालत आलेली, ती स्टाईल त्यांची ग्रॅप करणं खूप डिफिकल्ट आहे. मी बदलापूरच्या गावातून येऊन एकदम अंधेरीला जाऊन बेस्ट डान्सर्स बरोबर मी त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करताना मला जाणवलं बाप रे, आय रिअली नीड अ लॉट ऑफ प्रॅक्टिस. इवन इन क्लासिकल, मी भले भरतनाट्यम डान्सर असली तरी माझा रेग्युलर रियाज जो आपण रियाज म्हणतो. आहे तो कुठेतरी बरोबर. कमी पडतोय. सो मी परत त्याच जोमाने परत पुढच्या वाटचालीला लागले. जिथे विशारद मी 2000 मध्ये पासआउट झालेले. 2014-15-16 मी पर्यंत मी हेमा मालिनीजींबरोबर काम केल्यानंतर त्याच्यानंतर मग मी अलंकारसाठी मी पुढे जायचा अरे वा. प्रयत्न चालू आहे माझा, जो पण अजूनही त्यातनं चालू तुला आहे. एक ऊर्जा मिळाली. येस ऊर्जा मिळते. त्याच्यातनं एक मला इन्स्पिरेशन मिळते की मी नवीन काहीतरी शिकत राहते, नवीन अपडेट होत राहते. बरोबर. माझा मोठं असं नाही की अलंकार करायचंच आहे, आय नो करायला पाहिजे, बट मोठं आहे समोर, बट एक शिकायला मिळतंय. थिअरॉटिकली मी कुठेतरी अपग्रेड होते, टेक्निकली मी कुठेतरी अपग्रेड होते, कारण का मला नवीन नवीन आयटम्स शिकायला मिळतात. ते आयटम्स मला माझ्या मुलांना द्यायला मिळतात. बरोबर. सो माझा मी अभ्यास वाढवते. सो दॅट इज मोर दॅन इनफ फॉर मी. आणि आपण नेहमी हा म्हणजे कसं विद्यार्थीच असतो. म्हणजे कितीही आपण जरी शिकलो तरी प्रत्येक वेळेस आपण नवीन शिकतो, त्यामुळे ती विद्यार्थी दशा काही संपत नाही. त्यामुळे आणि मला तर वाटतं की तुला हेमा मालिनी बरोबर काम करायला मिळालं तर हे तुझ्याकरता एक अवॉर्डच आहे. अगदी अगदी मला काही कुठल्या अवॉर्डची गरजच नाही. Already त्यांच्याबरोबरचा मिळालेलं आहे. एक फोटो मला त्याच्यानंतर त्यांनी एकच फोटो दिला, बिकॉज शी डोंट जेलअप सो इझिली. त्यांच्याकडे 7-8, 8-8 वर्ष काम करून मग शी जेलअप विथ अदर्स. म्हणजे ती फोटो बिटो देत नाही तर अच्छा. शी इज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. येऊन पटकन बोलणार नाही, 1-2 शब्द बोलेल पण जास्त नाही ती बोलणार. ओके. बट इन दॅट ऑल्सो यू आर लकी. इन दॅट ऑल्सो आय लकी. आय गॉट ॲटलिस्ट 1 क्लिक विथ हर. Right. आणि असे डान्स करताना ते भरपूर फोटो आहेत, पण
त्यांच्याबरोबरची तो मजा फोटो वेगळीच बघितलास होती. की अजून एकदा वाटेल की अरे हा अजून एकदा अजून मला एकदा त्यांच्याबरोबर परफॉर्म करायला ते मिळेल. तर कधी पण आवडेल, पण थोडं डिफिकल्ट आहे त्यांच्याबरोबर त्यांची जर्नी म्हणजे जी काय असते बरोबर. लांब लांब असते ती, ते माझे क्लासेस कुठेतरी सफर करून मी नाही करू शकत आहे बरोबर. समहाव. सो आय एकदा डिड. त्याच स्वतः तुझ्या क्लासमध्ये येतील बस अशी मी देवाला प्रार्थना अजून काय करते की ते पाहिजे. होऊ दे. आय वुड लव्ह टू. एकदा माझा अॅन्युअल डे असतो तो पण एक माझ्याकडे एक त्या दृष्टीने मी विचार करते की त्या एकदा जज हेमा म्हणून किंवा एक मालिनींना प्रमुख बोलव. पाहुण्या हो म्हणून हो नक्की हो हो, येतील. नक्की नक्की. सुप्रिया मला सांग की कोणताही डान्स फॉर्म शिकताना, नृत्य प्रकार शिकताना क्लासिकल बेस असणं गरजेचं आहे का असं तुला वाटतं का? अगदी अगदी मला स्वतःवरनंच एक वेगळा फरक कळतो की क्लासिकल जोड दिलेल्याने मी कुठलीही स्टाईल पटकन ग्रॅप करू शकते. एवढं मला कळतंय की आता मला वेस्टर्न शिकवलं एखाद्याने, हिपहॉप जरी शिकवलं हां. तरी मी बघून बघून ॲटलिस्ट थोडा वेळ लागेल, हम्म. पण मी ॲटलिस्ट त्याला मॅच करायचा 50 ते 70% तरी प्रयत्न करू शकते. सो ह्या सगळ्या गोष्टींचा क्लासिकल शिकणाऱ्यांना डेफिनेटली फायदा होतो. पण मग क्लासिकल त्यांनी पूर्ण शिकावं असं वाटतं का पहिल्या 2-3 परीक्षा काय? एनी टाईम मी स्वतः परीक्षेच्या दृष्टीने मुलांना पहिले सुरुवातीला फक्त एक्झामच्या दृष्टीने येत असाल तर माझ्याकडे येऊ नका असं अच्छा. सरळ सांगते. ओके. कारण इनिशियली जर काय होतं, पेरेंट्स येतात आणि दे फील की अरे एक्झाम कधी होणार मॅम, एक्झाम कधी होणार. अरे एक्झाम काय, मी त्यांना बेस कसा देऊ. मी पहिल्या 3 वर्ष मी जर त्यांना बेस शिकवला नाही, सो दे वोंट बिकम अ डान्सर, दे विल बी अ रोबोट की असं करायचं तसं करायचं. पण मग डान्सर तो ग्रेस कुठून आणू मी. जर एखादी मुवमेंट स्पेशली भरतनाट्यममध्ये असं असतं की खूप जॉमेट्रिकल हे आहेत, अलाइनमेंट्स आहेत हो. की 90 अँगल म्हणजे 90 अँगलच हात पाहिजे. बरोबर. किंवा 180 डिग्री पाहिजे तर 180 डिग्रीज पाहिजे, त्याला ऑप्शनच नाही आहे दुसरा. कथकमध्ये कशी थोडी नजाकत चालून जाते, थोडेसे हात इकडे तिकडे थोडेसे चालणार, पण कारण का नजाकतच आहे त्याच्यामध्ये. बरोबर. इथे थोडीशी मुवमेंट खूप रिस्ट्रिक्टेड आहे भरतनाट्यममध्ये, त्याच्यामुळे मला शिकवतानाच त्यांना शिकवावं लागतं की हात 90 डिग्री अप आहे तो अपच राहणार, त्याच्यामध्ये 95 पण नाही होणार किंवा 85 पण नाही होणार. सो यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही ज्या पद्धतीने मला शिकवायचं आहे तो वेळ मला मिळालाच पाहिजे. त्यामुळे मी आलेल्या पेरेंट्सना हा पहिले मुद्दा ठेवते की तुम्ही एक्झामच्या दृष्टीने येत असाल माझ्याकडे तर आय एम नॉट द राईट पर्सन. एक्झामच्या दृष्टीने मी 1 ते 2 वर्षानंतर त्यांच्याबद्दल विचार करते, पण इनिशियली मी फक्त त्यांना त्यांचे पोस्चर्स क्लिअर करते, मी त्यांचे फुटवर्क्स क्लिअर करते, त्यांचे हँड मुवमेंट्स क्लिअर करते आणि मग एकदा त्यांच्या अंगात ते त्यांची एक ते भिनलं ते एक ते एकदम म्हणजे शास्त्रीय पद्धतीने त्यांचे हात आणि पाय क्लिअर झाले, देन आय विल गो अहेड. राईट. कारण तो पाया महत्वाचा आहे. म्हणजे कोणत्याही इमारती करता पाया हा भक्कम असला पाहिजे. तसंच भरतनाट्य म्हण किंवा कथ्थक म्हण, तुमचा जर का पाया भक्कम नसेल तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. आणि मग पुढे तुम्हाला भीती वाटते की अरे माझ्या बाजूची आहे ती खूप छान नसेल, तिची एकदम नजाकत छान आहे, हात छान फिरतायत, पण मला ते जमत नाही. किंवा इव्हन आपल्या मुद्रा सुद्धा, त्या मुद्रा करताना सुद्धा जर का तुमचा हात तसाच नाही दिसला तर त्या मुद्रेला काहीच अर्थ काही नाहीये. अर्थच नाही आणि ती मुद्रा घेऊन ती कितपत पुढे जाणार. बरोबर. खरंय. जसं की कथ्थकमध्ये पण विशारद असतं, भरतनाट्यममध्ये पण विशारद असतं, पण भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम असतं, जे कथ्थकमध्ये नाहीये. तर अरंगेत्रम म्हणजे काय हे आमच्या प्रेक्षकांना सांग. नक्की. अरंगेत्रम इज अ पार्ट ऑफ द सेलिब्रेशन और अनाउन्समेंट की जिथे मुलगी आता परफॉर्मन्स करायला 3 तास स्टेज होल्ड करायला रेडी झालेली आहे. जिथे 8 ते 10 वर्षांचा जेव्हा पूर्ण ती रियाज करते किंवा पूर्ण तिची जर्नी सुरू करून ती एंडअप व्हायला कुठेतरी एंडअप होतच नाही, एंडअप खरं. तर शेवटपर्यंत होत नाही, पण विशारद जो आपण एक टप्पा पकडतो, एक BA पकडू किंवा बरोबर. विशारद इज काइंड ऑफ अ BA. BA. सो तुम्ही तो BA व्हायच्या आधी जे आपण हे करतो की आता मी रेडी आहे, 3 तास मी माझा परफॉर्मन्स मी पूर्ण स्टेज मी होल्ड Solo करू शकते. performance. आणि ज्याच्यामध्ये आपण मार्गम दाखवतो. भरतनाट्यममध्ये मार्गम आहे जो स्टार्टिंग पॉईंटपासून एक शेवटच्या आयटमपर्यंत आम्ही 7 ते 8 परफॉर्मन्सेस लागोपाठ ती मुलगी करू शकते त्या स्टेजवर. ओके. विच टेक्स ऑलमोस्ट 2 to 2.5 hours.
ओ सो जेव्हा ही मुलगी हा परफॉर्मन्स करू शकते, इट नीड्स लॉट ऑफ एक तर पेशन्स पाहिजे खूप मुलांमध्ये पण, पेरेंट्समध्ये Stamina. पण स्टॅमिना पाहिजे. त्यांचं तेवढं कॉर्डिनेशन, हँड लेग मुवमेंट्स, त्यांचे कॉर्डिनेशन पाहिजे. आणि ते जेव्हा ती परफॉर्म करू शकते, दॅट इज कॉल अरंगेत्रम. आणि भरपूर पैसे. पण हा एक लग्नासारखा एक सोहळा असतो. म्हणजे हा सोहळा जसा काय त्या मुलीचं आता लग्न होऊन ती सासरी चालली, चालली पण इट्स नॉट लाईक सासरी चालली, ती अजून पुढे चालली. पुढे चालली, बरोबर. तिची जर्नी आता न थांबणारी असणार आहे. बरोबर. म्हणजे ह्यात आता ती करिअर करणार आहे आणि पुढच्या भावी पिढीला घडवणार आहे. करिअर नक्की करू शकते. आणि ती स्वतः जर एवढं 3 तास परफॉर्म करू शकते, तर डेफिनेटली आता विशारद होऊन देन शी कॅन गो अहेड फॉर अ टीचिंग पर्पज और ॲज अ परफॉर्मर ती पुढे जाऊ शकते. सो भरपूर फील्ड अगदी ओपनच आहे, तुम्हाला तर माहिती आहे. अगदी अगदी नक्कीच. मला सांग की कथ्थक आणि भरतनाट्यम ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आय थिंक भरतनाट्यम खूपच रिस्ट्रिक्टेड थोडे मुवमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. कथकमध्ये थोडीशी मला वाटतं नाजूकता आहे, है ना? हो. त्यामुळे मला वाटतं तुम्ही कथक थोडं हो. फार केलेलं आहे, हो. त्यामुळे कथकची आयडिया आहे. कथक मी सुद्धा स्वतः केलेलं आहे. 3 वर्ष मी देवबाईंकडे कथक करवते. अच्छा. पण त्याच्यानंतर करता करता असं वाटलं, अरे भरतनाट्यमच सागर आहे, अजून भरपूर करायचे भरतनाट्यममध्ये. सो मी कथक पूर्ण नाही करू शकले. 4th एक्झाम पर्यंत चालू होतं. अच्छा. देन आय अगेन जम्प्ड ऑन माय भरतनाट्यम, की मी आता भरतनाट्यममध्ये पुढे करते. सो मी तिथे भरतनाट्यमची जर्नी पुढे चालू केली. पण तेव्हा कळलं की कथक आणि भरतनाट्यममध्ये काय डिफरन्स आहे. दॅट इज अ ह्यूज डिफरन्स. जसं ईस्ट वेस्ट आहे तसं नॉर्थ साऊथ आहे. त्यामुळे ते नॉर्थ साऊथ इज अ कम्प्लिटली डिफरंट एन्व्हायरमेंट आहे. तुमचं अटायरपासून तुमच्या अगदी घुंगरू पण वेगळे आहेत, तुमचे ऑर्नमेंट्स. आम्हाला भरतनाट्यममध्ये रेडी व्हायला जवळजवळ 2 ते 3 तास मिनिमम लागतात. बापरे. हेअर डू अर्धा तास, पाऊण तास, कारण का हेअर पण त्यांचा स्पेसिफिक जो काय बन्स असतात, बन्स असतात आणि त्या सगळ्या गोष्टी. कॉस्ट्युमच आमचा 5 पीसचा कॉस्ट्युम असतो. तो कॉस्ट्युम घालणं इटसेल्फ एक हाफ एन आवर. मेकअप इज क्वाईट हेवी, कारण का तुमचे डोळे मेन बोलतात, तर त्यामुळे डोळे आम्हाला स्पेसिफिकली क्लिअरली आम्हाला थोडं लायनरवर जास्त भर द्यावा लागतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करेच तोपर्यंतच 2.5-3 तास जातात. पण ते एक रेडी होणं, म्हणजे ते रेडी झाल्यावर एक देवीचं रूप येतं ना. इतक्या सुंदर दिसतात मुली त्या अटायरमध्ये. पण असं नाही आहे, कथक तर वेगळ्याच लेवलला आहे. आणि कथक मी स्वतः सुद्धा केलेलं आहे. असं झालं बास, कथक नको, मी भरतनाट्यम करेन. कारण का मी लहानपणापासून भरतनाट्यम करत होते, त्यामुळे मला असं वाटलं की नाही माझं भरतनाट्यम जास्त छान आहे. पण असं नाही आहे. कथक पण तेवढंच सुंदर आहे, तेवढंच प्युअर आहे. आणि त्याच्यामध्ये जी स्टोरी टेलिंग जे आहे ते इझी होतं, कारण का कथकची भाषा हिंदी आहे. आणि भरतनाट्यमची भाषा आहे, साऊथ लँग्वेजेस आहे. आणि साऊथमध्ये काही एक लँग्वेज नाही आहे. देर इज अ कन्नडा, तामिळ, तेलुगू, असे भरपूर वेगवेगळ्या लँग्वेजमधून परफॉर्म केले. त्यामुळे महाराष्ट्रीयन, ॲज अन महाराष्ट्रीयन आय फेल्ट की थोडं भरतनाट्यम समजून घ्यायला पहिले वेळ लागतो. कारण का त्यांचे लँग्वेज पहिले, त्यांना काय म्हणायचं हे समजून घेणं, पहिले त्याचं मिनिंग समजलं, आम्हाला समजलं पाहिजे, तर आम्ही डेपिक्ट करू शकतो. त्यामुळे एकदा कळलं की ते इट्स व्हेरी इझी आणि खूपच सुंदर आहे. पण मग तुला भरतनाट्यम कठीण वाटतं की कथ्थक कठीण वाटतं? ऑफकोर्स कथ्थक कठीण वाटतं. आय फील की भरतनाट्यममध्ये काही पण सांगा, मी थोडीशी अजून मेहनत करून अजून छान परफॉर्म करू शकेन. पण मला वाटतं कथ्थकमध्ये चक्रांना आणि तत्कारांना जास्त महत्व आहे. भरतनाट्यममध्ये चक्रा तेवढा नाहीये. त्याला हाफ सिटिंग आहे, फुटवर्क आहे, स्ट्रेचिंग आहेत. आणि या स्ट्रेचिंगमुळे तुम्ही भरतनाट्यम माझ्याकडे क्लासमध्ये याल तर पहिले 15-20 मिनिटं मी फक्त त्यांच्या कार्डिओवर, म्हणजे त्यांच्या कार्डिओवर, त्यांच्या स्ट्रेचिंगवर आणि त्यांच्या आयतमवर, जी आमची मेन पोझिशन आहे, जी हाफ सिटिंग पोझिशन आहे, त्या स्क्वॉट्स म्हणतात आपण त्याला, एक जिमिंग भाषेमध्ये स्क्वॉट म्हणू. तर स्क्वॉटमध्ये तुम्हाला राहण्यासाठी मी 1.5-2 मिनिटं, 3 मिनिटं फक्त स्क्वॉट्सवर त्यांच्या काम करते. सो पहिले 20 मिनिटं आमचे फक्त एक्सरसाइजवर जातात. म्हणजे त्यांचे पाय तयार करून घेणे. स्ट्रेचिंग आहे, जम्प्स आहे, किक्स आहेत. सो भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
खूप मजा येते. मुलांना तर इतकी मजा येते की 15-20 मिनिटं दे आर एन्जॉईंग. पण त्याच्यामुळे जे त्या तयार होतात ना, त्यांचे हिप जॉईंट्स ओपन होतात, त्यांचे थाईज स्ट्रॉंग होतात. त्याच्यामुळे जो भरतनाट्यमला मी नंतर त्यांना आयतम जेव्हा करायला सांगते, इट बिकम्स इझी फॉर देम. Easy. बरोबर. कारण आधी ते सगळं शिकलेले असतात. आधी त्यांना त्याच्यामुळे. कळलंय की आता एक्सरसाइज काय काय केलेली आहे, काय त्याच्यामुळे त्यांची बॉडी वॉर्मअप झालेली आहे बरोबर. छान. आणि मग मी त्यांना देईन ते करायचा प्रयत्न करतात. ते easily absorb होतं आहे ॲब्झॉर्ब त्यांच्यात. ॲब्झॉर्ब. बरोबर. तुझ्या डान्स क्लासचं नाव आहे सुप्रिया केळकर डान्स अँड फिटनेस स्टुडिओ. तर तुला असं वाटतं का, की नाच करताना कुठलंही नृत्य प्रकार सादर करताना शरीराचा आणि मनाचा तोल सांभाळण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे? व्हेरी मच. मला तर खूप जास्त म्हणजे असं वाटतं डान्स एखाद दिवशी नाही झाला तरी चालेल, पण माझा व्यायाम हा झाला पाहिजे. हां. हा पहिल्यापासून मला वाटतं मी 2003 पासून प्रॉपर ना एरोबिक्स, तेव्हा एरोबिक्स हो, हा हो. प्रकार होता. आता हे झुंबा आणि झुंबा हे सगळं आहे. वर्कआउट वगैरे हो, आलेलं हो. आहे. पण आधी एरोबिक्स हा प्रकार होता, Right. ज्याच्यावर म्युझिकवर तुम्ही व्यायाम करत व्यायाम राहायचा, करत राहायचा. विच शुड बी एन्जॉयबल. Right. म्हणजे एन्जॉय करत तुम्ही वर्कआउट हो. करत राहा. तर तेव्हापासून मी या फील्डमध्ये आले आणि मी त्याच्यानंतर मी कधीच आयुष्यात व्यायाम सोडला नाही. अच्छा. म्हणजे ऑफकोर्स एक आठवड्याभरातून आपलं एक टार्गेट असतं की 4-5 दिवस व्यायाम छान झाला पाहिजे, झाला 1-2 दिवस सुट्टी आली तरी ओके आहे. बरोबर. मग ती सुट्टी माझी कधीच एक्सटेंड होत नाही. अच्छा. म्हणजे आता मला स्वतःला फिरायची पण खूप आवड आहे, त्यामुळे आम्ही फिरायला पण म्हणजे माझ्या फॅमिलीमध्येच आम्ही नवरा बायकोच खूप चांगले फिरणारे आहोत. त्यामुळे आम्ही फिरायला गेलो तरी माझ्याकडे वर्कआउट वेअर असतं आणि माझे शूज असतात की वेअर एव्हर आय गो मी नक्की माझा व्यायामाचा 1 तास कुठूनही कसाही काढते, तोही काढतो. त्याच्यामुळे मला हे साध्य होतं, नाही तर अच्छा. डिफिकल्ट आहे. अरे काय बरोबर. आता फिरायला आलोय, आता हो, कशाला हो, व्यायाम. अगदी. तर असं नाही होत. तो आणि मी, आमचे शूज आणि आमचं वर्कआउट वेअर आमच्याकडे असतं. सो कुठेही मी अगदी इंडियात जाऊ दे, इंटरनॅशनली पण आम्ही कुठेही जाऊ दे, माझ्याकडे तो 1 दिवस म्हणजे 1-2 दिवस झाले की मला माझ्या वर्कआउटची आठवण येते किंवा माझ्या व्यायामाची आठवण येते की जिथे मला माझा व्यायाम गरजेचा वाटतो. आणि इट गिव्स मी अ इमेन्स एनर्जी टू परफॉर्म वेल. बरोबर. म्हणजे परफॉर्म वेल कशामध्ये, माझ्या दैनंदिन जीवनाच्या रोलमध्ये, ॲज अ मदर, ॲज अ वाईफ, ॲज अ टीचर, ॲज अ मॅनेजर. कारण का हे सगळं डान्स स्टुडिओ मॅनेज करणं इज नॉट अ इझी टास्क. कारण का आम्ही जवळजवळ 15 ते 20 इन्स्ट्रक्टर आहोत या स्टुडिओमध्ये, अच्छा. जिथे आम्ही वेगवेगळे स्टाईल द्यायचा प्रयत्न करतो. हे माझं एक स्वप्न आहे की अंडर वन One रूफ roof. एव्हरीवन शुड फाइंड देअर ओन स्टाईल. मग त्याच्यामध्ये म्युझिकमध्ये पण आता आम्ही पुढे पुढे हे करतोय अच्छा. की म्युझिक सुद्धा आता तबला आम्ही ऍड केलेला आहे. आपलं क्लासिकल म्युझिक आपण सुरू करतो, हिंदुस्थानी वोकल सुरू Okay. केलेलं आहे, कराओके सुरू केलेलं आहे. अरे पण मी वा. हळूहळू म्युझिककडे वळते. पण डान्सचे सगळे स्टाईल इथे घेतले जातात, विच इज भरतनाट्यम, कथक, बेसिकली बॉलिवूड. ज्या बायकांना असं वाटतं की आता कथक भरतनाट्यम नाही करू शकत आहे मी, क्लासिकल नाही करू शकणार, पण मला नाचायचं आहे. नाचायचं. सो त्यांच्यासाठी किंवा लहान मुलांपासून तर आहेच, बरोबर. पण मोठ्यांसाठी स्पेशली आम्ही बॉलिवूड क्लासेस, सेमी क्लासिकल, जिथे बायकांना खूप जास्त बॉलिवूड ठुमके बिमके द्यायला नाही आवडत आवडत, पण मग जिथे एकदम सटल डान्स होते, Right. जिथे तुम्ही असे लग्नात जाऊन परफॉर्म करू शकता किंवा कुठेही सेटल, आपण बॉलिवूड म्युझिकवर थोडं सेमी क्लासिकल आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. पण इट वोंट बी क्लासिकल, इट विल बी अ व्हेरी सेटल सॉंग्स, Right. बट इन अ बॉलिवूड वे. Right. तिथे तुम्हाला वेगवेगळे स्टाईल बघायला जसे मिळतील. झुमका गिरारे. जसं झुमका गिरारे. आत्ताच एकदम हा, ट्रेंडिंग एकदम सॉन्ग. अगदी बसल्या बसल्या पण बायका करू शकतात Right. असे आम्ही डान्सेस शिकवतो की तुम्ही सिटिंग कोरिओग्राफी शिका. बरोबर. मग तुम्ही फक्त मग प्रॉपर अगदी नुसते हातवारे करून वेगळी कोरिओग्राफी असते. आमची वेगवेगळी कोरिओग्राफीमध्ये बायकांना कसं एंगेज ठेवता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करतो की ते जेव्हा मी टाइम काढून येतात, तो 1 तास तो इथे येऊन एन्जॉय केला पाहिजे. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या स्टाईल, मग त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 15 ते 20 इन्स्ट्रक्टर आहोत. अच्छा. त्यामुळे प्रत्येकजण आपापलं क्षेत्र, जे काय त्यांचं बेस्ट, त्यांचा जो बेस्ट स्टाईल आहे तो आम्ही इकडे देतो. पण मग जेव्हा आता तू म्हणालीस की सेमी क्लासिकल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सर्टन एज नव्हतं, 45 प्लस किंवा 50 प्लसच्या ज्या लेडीज आहेत त्या येतात, तर त्यांना सुद्धा तू फिटनेस करता काही सांगतेस का, सल्ला हो, देतेस का? येतात ना माझ्याकडे. म्हणजे अगदी त्यांना स्वतःहून आतमधून वाटतं तेव्हा ते स्वतः, मी एवढे दिवस काहीच नाही केलो, तर मी आता करू शकते का. तर माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे, तुम्ही कधीही वाटेल तेव्हा काही करू शकतात, बट गो स्लो. राईट.
सो विच एव्हर बॅच यू जॉईन, यू मे गो फॉर, तुम्ही फिटनेस बॅच जॉईन कराल, तुम्ही कुठली कथ्थक भरतनाट्यम कराल, स्लोली जा, हळूहळू जा. पण डेफिनेटली जर तुमच्या मनात आहे करायच्या गोष्टी तर यू कॅन गो अहेड. स्लो बट स्टेडी. स्लो बट स्टेडी. आणि मला वाटतं एज इज जस्ट अ नंबर, कारण तुम्ही कोणत्याही वयामध्ये काहीही परफॉर्म करू शकता. आणि जर का तुम्हाला स्वतःला काही करायची आवड असेल आणि त्याच्यामधला आनंद कसा स्वतःने घ्यायचा आणि दुसऱ्यांना घ्यायचा हे जर का तुम्हाला कळलं, ही नॅक समजली, तर तुमचं फ्लोर आहे आणि तुम्ही काहीही तुम्ही perform काही करा. करू शकता, काही करू शकता. अगदीच. तुमचा आनंद तुम्हाला मिळाला, बस खरंच. अजून काय पाहिजे. राईट राईट. सुप्रिया, मला सांग की आपले स्वतःचे नृत्याचे क्लासेस असावेत असं मनात कधी आलं आणि त्याचा प्रवास कसा चालू झाला त्याबद्दल सांग. प्रवास कुठेतरी लहानपणापासूनच सुरू झाला, जेव्हा मी ताईकडे जायचे क्लासला, माझ्या गुरुकडे जायचे आणि त्यांना बघायचे की किती मन लावून शिकवत आहेत त्या आणि किती छान आहे हे शिकवणं आणि दुसऱ्यांना देणं. सो हे देणं कुठेतरी मला, माझं विशारद कंप्लीट होता होता ताईने मला माझ्या हातात क्लासेस देऊन टाकलेले. अच्छा. क्लासेस म्हणजे इनिशियल हा. प्रॅक्टिस, की आता हे तू घे, हा हा. आता ही बॅच तू घे. ओके. सो हळूहळू तिकडेच मला तिने कुठेतरी माझ्यावर माझा पायदंडा टाकला की तू आता स्टार्ट कर हळूहळू. आणि विश्वास होता विश्वास तुझ्यावरती. होता माझ्यावर. आणि ऑफकोर्स ही गोष्ट आता मी पण ऑब्झर्व करते की माझ्या मुलींना क्लास घ्यायला आवडतात माझे. अच्छा. त्या त्या बाजूला बसून मॅम मी वाजू का, मी करू का, तर त्या मी खूप खुश असायचे. त्यामुळे तिकडेच कुठेतरी ही सुरुवात झाली. त्याच्यानंतर लग्नानंतर थोड्या दिवसांनी मूल आणि ह्याच्यामुळे थोडा ब्रेक झाला. त्याच्यानंतर मी दुबईला गेले. हा. एक 2010 मध्ये 2008 ते 2010 मी दुबईत होते 2 वर्ष. अच्छा. पण तिकडे जाऊन मला कळलं की मला स्कूलमध्ये मी जॉब करू शकते. सो मी DPS स्कूल म्हणून होतं तिकडे, दिल्ली प्रायव्हेट स्कूल म्हणून शारजामध्ये. तिकडे मी ॲज अ डान्स टीचर म्हणून अप्लाय केलं. अच्छा. आणि दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट स्कूल. मी हा एक तुम्हाला सांगायचा मोटो असा की त्या दुबईमध्ये गेल्यावर तेव्हा मला असं वाटलं की या स्कूलमध्ये माझं सिलेक्शन झालं पाहिजे. कारण का मी ऑलरेडी छोट्या स्कूलमध्ये ॲज अ डान्स टीचर मी ऑलरेडी काम करत होते. हा. पण कुठेतरी असं ना, अरे हे, कारण का वन ऑफ द बेस्ट स्कूल इन दुबई. राईट. आणि ती स्कूल माझ्या घराच्या बाजूलाच होती. अच्छा. आणि खूप मनापासून मी ते जिस चीज को चाहते वो मिल जाती है, ते जेव्हा आपण खूप मनापासून त्याच्याबद्दल विचार करायचा सुरुवात करतो, ती झाली. मी तिकडे अप्लाय केलं आणि मला कॉल आला तिकडनं. आणि तिकडे ऑलमोस्ट ऑलरेडी 5 डान्स टीचर्स होत्या. अरे बापरे. इट वॉज अ ह्यूज स्कूल. इट वॉज वन ऑफ द बेस्ट आणि ह्यूज स्कूल इन दुबई. हा. सो तो एक स्वप्न होतं तिकडे काम करायचं. आणि तिकडे मी ॲज अ डान्स टीचर, ॲज अ क्लासिकल डान्स टीचर. पण तिकडे क्लासिकलचा काही संबंध नव्हता. फक्त ॲन्युअल डेजला त्यांना लागायचे क्लासिकल, पण बाकी तिकडे वेस्टर्न म्युझिकच शिकवायला अलाउड होतं. पण मग माझं क्लासिकलचं मी कसं भरून काढू, मी माझं भरतनाट्यम कुठे शिकू, कसं शिकू, ह्या विचाराने मी संध्याकाळी कुठेतरी जॉब करूया किंवा कुठेतरी क्लासेसमध्ये शिकवायला जाऊया म्हणून मी एका टीचरला मी अप्रोच केलं. सो शी सेड मी, अरे ये ना माझ्याकडे मग शिकवायला. अच्छा. सो तिचं नाव आरती. एक तिच्याकडनं कुठून तरी इन्स्पिरेशन आलं, कारण का तिला मी बघितलं, तिचा क्लास जी काय ती सांभाळत होती आणि तिचा असा स्टुडिओ होता आणि ती वेगवेगळे स्टाईल्स असेच वेगवेगळ्या स्टाईलसाठी तिच्याकडे प्रॉपर टीम होती. आणि तिची टीम बघूनच मला तिकडे कुठेतरी तिच्याबद्दल जो एक आदर निर्माण झाला की अरे वाव, काय सुंदर रित्या ती सगळं सांभाळते, तिचं घर सांभाळते, तिच्या 2 मुलींना सांभाळते, तिच्या 2 मुलींना पण शिकवतीये. अच्छा. आणि म्हणजे डान्स शिकवतीये. आणि तिचे इन्स्टिट्यूट, तिचे प्रोग्राम्स, तिचे शोज, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सुंदर रीतीने हाताळत होती ती. आणि ते कुठेतरी मला भावलं. आणि जसा मला इंडियात यायचा चान्स मिळाला तसा मी आल्या मी पहिले माझा स्टुडिओ ओपन केला. अच्छा. म्हणजे ह्याच्यात मला एक सांगावंसं वाटतं की तुझी 2 स्वप्न पूर्ण झाली. पहिलं होतं ते हेमा मालिनीजींना भेटण्याचं आणि दुसरं होतं ते DPS मध्ये ॲज अ डान्स टीचर म्हणून जॉईन व्हायचं. येस येस. म्हणजे तेच तुमची मनातला आवाज जो आपण म्हणतो तो जर का सच्चा असेल आणि तुम्ही तो सारखा ऐकला तर जे आहे ते तुम्हाला मिळतं. भले उशिरा का होईना पण ते मिळतं. मला उशिरा नाही मिळाला, मला पटापट मिळत गेला. मिळालं. म्हणजे तू खरंच लकी आहेस.
आणि समतोल तुम्ही ज्या पद्धतीने बोलात की समतोल कसा राखायचा तुमचा डान्स आणि बरोबर. फिटनेस मनाचा आणि शरीराचा. मनाचा आणि शरीराचा बरोबर. समतोल कसा राखायचा. तर ह्या फिटनेसमुळे मला खूप एक वेगळा फायदा मिळतो की त्याच्यामुळे माझे पोस्चर्स खूप क्लिअर राहतात. हां. आणि ते पोस्चर्स बघूनच माझे स्टुडंट्स मला कुठेतरी कॉपी करायचा प्रयत्न करतात ना, तर आपणच एक त्यांच्यासाठी काय म्हणतात रोल मॉडेल रोल मॉडेल Right. रोल मॉडेल आहोत. तर ते मला बघूनच हे करा. त्यासाठी मी माझ्या व्यायामावर तेवढाच भर देते जेवढा माझ्या डान्सवर भर देते. आणि माझा व्यायाम हा मला डान्स करताना मला जी एनर्जी देतो त्याच्यामुळे जो काय माझा डान्स एक ग्रेसफुली उठून दिसतो, त्याच्यामुळे माझी बॅक स्ट्रेट राहते, त्याच्यामुळे माझे हात क्लिअर इन लाईन असतात किंवा माझा कोर स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे मी स्वतःला एक पणे मी स्वतःला सादर करू शकते. सो ह्याचा मला खूप उपयोग होतो. पण मग ह्याच्याच बरोबर तू म्हणजे फिटनेस बरोबरच काही आहारामधलं पथ्य पण सांभाळतेस का? Of course. खाण्यापिण्याचं अगदी खूप नाही की हे नाही खायचं ते नाही, मी सगळं खाते पण बेताने खाते लिमिटमध्ये. लिमिटमध्ये. आणि रात्रीचा आहार मी अगदी आवर्जून एक 6:30-7 पर्यंत जेवायचा प्रयत्न करते. अगदी अच्छा. असं होतं एखाद दिवशी की फ्रेंड्स भेटणार आहेत किंवा काही एखादा आपला कार्यक्रम कार्यक्रम असेल. आहे, मग बरोबर. तेव्हा थोडंसं वर खाली होतं. हां. पण मग मी तेव्हा पण शक्यतो विचार करते की जेवढं लाईट खाता येईल तेवढं रात्री कमीत कमी अच्छा. खायचा प्रयत्न करते. पण आता जर का एखादा माणूस फिटनेस फ्रीक पण आहे आणि त्याला क्लासिकलही शिकायचं आहे, तर त्यांनी कोणत्या खाण्यावरती जास्त भर द्यावा? म्हणजे त्यांनी तेलकट खावं, खाऊ नये, जास्त फळं खावीत किंवा आता वेगन पण फूड आहे, तर काय नक्की त्यांनी खावं? मी स्वतः हे असं सगळं अगदी सगळं सेपरेट आउट करणारी नाहीये. हां. मी म्हणते सगळं खा हां. पण लिमिटमध्ये खा. किंवा ते खा पण वर्कआउट खा जास्त खा करा. पण वर्कआउट पण करा. तो Right. तुमच्या शरीरात तर सगळ्या गोष्टींचा पाहिजे. तुम्ही बरोबर. असं नाही करत की ऑइल अजिबात अजिबात नाही नाही. खायचं. Right, ऑइल पण right. तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर आहे. तुमचे लुब्रिकन्स आणि अदरवाईज मी 40-42 वर्षी मी डान्स करूच शकणार नाही Right. जर मी ऑइल बंद केलं तर. खरं आहे. सो आय हॅव टू कीप ऑन ॲडिंग ऑल द मिनरल्स, विटॅमिन्स, बरोबर. तुमचे प्रोटीन्स, सगळ्या गोष्टी या गेल्याच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर ऑइल, तेल तूप तर अगदी अतिशय महत्वाचा महत्वाचं. आणि ते भाग. गुडघ्यांकरता खूप महत्वाचं डान्सर्ससाठी आहे, तर dancers आहेच आहे. करता. सो मी म्हणणार नाही की ऑइली अजिबात खाऊ नका, पण ऑफकोर्स लिमिटमध्ये खा. खा पण फिटनेसकडेही लक्ष द्या आणि वर्कआउट सुद्धा करा. म्हणजे उगाचच खात सुटू नका. खात सुटू नका. कारण तुम्हाला डान्सर व्हायचं असेल तर हे सगळं फॉलो करणं खूप महत्वाचं डान्सर आहे. आणि ॲज अ ह्युमन बिंग तुम्हाला शेवटपर्यंत हेल्दी राहायचं असेल राईट. व्हेरी ट्रू. तर प्लीज हॅव एव्हरीथिंग इन अ लिमिट. राईट. अगदी खरं. सुप्रिया, मला सांग की आजकाल आपण बघतो लग्न समारंभामध्ये म्हणजे जास्त करून आता महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये पण ते आलेलं आहे फॅड, संगीतचं. म्हणजे लग्नापेक्षा संगीतला जास्त महत्त्व दिलं जातं. हां. तर त्याविषयी तुझं काय मत आहे? हो, ॲक्च्युली मला आठवतंय माझं लग्न एक 18-20 वर्षापूर्वी झालेलं. तेव्हा हां. असं काही संगीत बिंगीत काही प्रकार नव्हता. बरोबर. म्हणजे मी स्वतः डान्सर असून मी माझ्या लग्नात नाचलेली नाही. अरे बापरे. त्यामुळे आय फील की अरे परत एखाद दिवशी लग्न करावं की काय. पण कसं आहे आत्ताचं जे काय संगीत आणि लग्नासाठी जो काय एक त्यांचं प्रिपरेशन असतं ते इतकं एन्थुझियास्टिकली सगळे मांडतात की पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व असते त्यांची. वेगळा कॉस्ट्यूम. एक वेगळाच त्यांच्यामध्ये एक ऊर्जा असते खरंय. त्याच्या संगीताला घेऊन. आणि त्याच्यासाठी 1.5-2 महिना आधी प्रिपरेशन सुरू Preparations, करतात. मग हो. माझ्याकडे ॲक्च्युली आम्ही संगीतचे असे भरपूर हे घेतो, फॅमिलीचे पूर्ण फंक्शन्स आणि हे हां. सगळे घेतो. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये मग अँकरिंग पासून अच्छा. सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. ओके. पण ह्या गोष्टी आता एवढं मोठं त्याचं रूप आलेलं आहे त्याला. पण ते जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की असे असे डान्सर्स असेल. मग एक ग्रुप असा असतो की फक्त आई आणि काकू आणि हो. सगळ्या मावशा वगैरे अशा बरोबर. असेल. मग काही कपल म्हणजे हो. मोठे कपल मोठे ज्यांना couples. थोडंसं रेट्रो परफॉर्म Right. करायला आवडतं. काही फक्त फ्रेंड्स असतात. हो. मग असे फॅमिलीमध्ये मग आम्ही एक ग्रुप बनवतो जिथे आम्ही त्यांना एक स्टोरी लाईन देतो आणि तिकडेही ते एवढे छान मजा घेऊन त्याची परफॉर्म करतात. सो हौसेला मोल नाही म्हणतात तर हेच आहे की दे आर जस्ट हॅपी टू बी ऑन द स्टेज.
1-2 मिनिटाचा परफॉर्मन्स असतो, पण Performance असतो. त्यासाठी 1.5-2 महिना बिचारे प्रॅक्टिस करतात. करतात. हो. पण अशा कधी अडचणी येतात का, की म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी मावश्या असतील किंवा जे एजेड असतील त्यांना डान्स येत नाही. नाही मग येत. त्यांना शिकवताना असं काही नाही, मग त्यांच्यासाठी हेच तर डान्सर्सचं काम असतं, की नाही तुम्हाला येतंय तर तुम्हाला कसं प्रेझेंट करायचं. तुम्हाला जे काही येतंय त्याच्यामधून आम्ही काय तुम्हाला कसं तुम्हाला प्रेझेंट करू शकतो, हेच तर ॲज अ टीचरचं किंवा डान्सरचं काम असतं. पण तर मग ते ते काम कोऑपरेट करतात अगदी, व्यवस्थित. अगदी, अगदी, अगदी. नाही आलं तर ते सांगतात, "नाही येते बाबा मला." मग आम्ही अच्छा. दुसरं काहीतरी देतो त्यांना. बरोबर. पण ते एवढा म्हणजे तुम्हाला सांगते डान्सर्सपेक्षा पण नॉन डान्सर्स एवढे एन्जॉय करतात ना अच्छा. स्टेजवर आल्यावर आणि ते जे एन्जॉयमेंट असेल ती शेवटपर्यंत पोहोचते प्रेक्षकांपर्यंत ना, त्यामुळे अजून एक वेगळाच बहर येतो. आणि त्यांना एक आनंद असतो, की मला आज स्टेज मिळालंय. मला माझ्या मनासारखं नाचता येतंय. तो एक आनंद वेगळा आहे आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरही दिसत असेल. आणि चेहऱ्यावर दिसतो आणि त्याचा आनंद जो समोरचा जो घेतो ना, खरंय. त्याची एक वेगळीच मजा असते. अगदी खरं आणि ते लाईफ लाँग राहतं आपल्या लक्षामध्ये, की हां, मी हिच्या लग्नामध्ये डान्स केला होता आणि मग नंतर असंच कुठे म्युझिक लागलं, की नकळत की जरी एकटा ॲटलीस्ट असला तर पाय थिरकायला लागतात. थिरकायला तरी लागतात. आता नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि नवरात्र चालू व्हायच्या आधी आपण सगळीकडे बघतो की गरब्याचे वर्कशॉप घेतले जातात. म्हणजे प्रत्येक डान्स क्लासची जाहिरात असते की आमच्याकडे गरब्याचा वर्कशॉप आहे 2 दिवस. पण असं कुठल्याच डान्स क्लासची जाहिरात मी बघितली नाहीये की भोंडल्याचा वर्कशॉप आहे किंवा हादग्याचा वर्कशॉप आहे. म्हणजे जी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे ती आपण विसरतोय आणि दुसऱ्या संस्कृतीला जास्त महत्त्व देतोय. तर ह्याबद्दल तुझं काय मत आहे? ॲक्च्युली ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. म्हणजे मी स्वतः सुद्धा गरब्याचे वर्कशॉप गेले 1.5 महिना सुरू केलाय. हां. पण म्हणजे एक बॅच झाली, दुसरी बॅच झाली, आता तिसरी बॅच चालू आहे. आता अच्छा. शेवटचे दिवस राहिलेत. त्यामुळे गरबासाठी एक वेगळाच सगळ्यांमध्ये अगदी एक एन्थुझियाझम आहे. पण येस भोंडला कुठेतरी असं हरवत वाटतं चाललाय. हरवत चाललाय. पण तरी मी बघते की सोसायटीजमध्ये आता भोंडला पण इन्व्हॉल्व केला जातोय. मुलांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक जे काही चांगलं काम केलं जातंय. पण ह्या विचाराबद्दल नक्की मी सुद्धा विचार करेन की ॲटलीस्ट नेक्स्ट इयर मी भोंडल्यासाठी काही करू शकले किंवा भोंडल्याचे जे खेळ असतात किंवा भोंडल्याची जी गाणी असतात बरोबर. ते एक म्हणतात ना एक रिवाईज करण्यासाठी हो. किंवा एक रिव्हिजनसाठी नक्की या गोष्टीचा मी पण विचार करेन. पण आय गॉट युअर पॉईंट की भोंडल्यासाठी आपण ॲज अन महाराष्ट्र मी स्वतः ह्याच्यावर काम केलं पाहिजे. तर पुढे या पुढच्या पुढच्या पिढीपर्यंत पिढीपर्यंत हा भोंडला हा प्रकार पुढच्या पिढीपर्यंत नेला जाईल. राईट. कारण आपण बघतो, की म्हणजे भोंडला होतो, पण ते कोण ऑर्गनाइज करतं? तर पॉलिटिकल पार्टीज आणि तो एकच दिवस असो, जर का पॉलिटिकल पार्टीनी नाही ऑर्गनाइज केला, तर तो तो कुठेच सुद्धा दिसत नाही आपल्याला. नाही दिसत. म्हणजे आता बघ, की जसं मंगळागौर, बाई पण भारी देवा मूव्ही आला, पिक्चर आला, त्याच्यामुळे त्याच्यानंतर मंगळागौरला एक मंगळागौरीला वेगळंच जास्त महत्त्व आलं आणि एक वेगळा दृष्टिकोन झाला, की म्हणजे कुठल्याही ठिकाणी मग तुला ते बाई पण भारी देवाचीच गाणी मिळतील. तर मग असं प्रत्येक वेळेस व्हायला हवंच का, की जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते येईल, मग आता समजा आपण तोपर्यंत वाट तेव्हाच आपण बघायची उचल का? हां, की धरायची. भोंडल्याची गाणी येऊ देत बाबा एखाद्या सिनेमामध्ये, मग आपण त्याला महत्त्व देऊ. असं होता कामा नये. म्हणजे आपणच आपल्या संस्कृतीला जपायला हवं आणि महत्त्व द्यायला हवं. म्हणजे बरोबर. गरबाही तितका महत्त्वाचा आहेच. कारण गरबा तुम्ही वेगळ्या पद्धतीने खेळता आणि भोंडला वेगळ्या पद्धतीने. पण दोन्ही संस्कृतीचा मेळ हा घालायला हवा, असं मला वाटतं. सो या गोष्टीचा नक्की मी विचार करेन आणि डेफिनेटली भोंडल्यासाठी मी काय करू शकते तर ह्याच्याबद्दल नक्की विचार करून नेक्स्ट इयरपासून नक्की काहीतरी उपक्रम चालू करायचा प्रयत्न करेन. थँक यू सो मच. तर श्रोतेहो लक्षात ठेवा तुम्हाला पुढच्या वर्षी भोंडला आणि त्याची गाणी कोणती आहेत हे जर का जाणून घ्यायचं असेल तर सुप्रिया डान्स अकॅडमीला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि जिथे आपली संस्कृती जपायचा विचार आला तेव्हा मला कुठेतरी वाटलं की मुलांना जसं मी भरतनाट्यममध्ये हे करते टिकली लावा ही हो. सगळी संस्कृतीच आहे आपली बरोबर आहे. की हे असा भरतनाट्यमचा आटार आहे हो. दुपट्टा हवा हो. त्याच्याबरोबर तुम्ही छान केस पण छान नीट म्हणजे कसेही येऊ नका बरोबर आहे. केस छान आवरून छान त्याची वेणी घालून किंवा एखादा बो बांधून व्यवस्थित या सो या नीटनेटकेपणाबरोबर मी एक नवीन गोष्ट आत्मसात करायचा प्रयत्न केला की मुलांना एखाद्या श्लोकनी सुरुवात करायची. अच्छा, अरे म्हणजे वा. क्लासची प्रत्येक क्लासची भले हां. तो बॉलिवूडचा क्लास असेल भरतनाट्यमचा क्लास असेल किंवा फिटनेसची बॅच असेल अच्छा. तर ती बॅच सुरू करतानाच एका श्लोकनी करायची. अरे वा. खूप सो सुरेख. हा एक कुठेतरी मनात आलेली गोष्ट आहे ती हळूहळू मी माझ्या क्लासमध्ये राबवतेय.
तर होप त्याच्यामुळे कुठेतरी आपली संस्कृती जी पुढे न्यायचा एक टिकेल थोडासा आणि वारसा मी पुढे Right. नेलेला आहे, ही मुलं सुद्धा पुढे नेतील. आणि हे जे श्लोकनी सुरुवात करायची क्लासची किंवा एखाद्या कुठल्याही डान्स स्टाईलची, त्याच्यामुळे एक जी काय ऊर्जा किंवा जे काय पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात त्या क्लासमध्येच, त्याचा उपयोग त्यांनाही होतो आणि आम्हालाही होतो. एक वेगळीच एनर्जी निर्माण होते, अगदी खरं. त्यामुळे एक वेगळा ऑरा निर्माण होतो आणि एक वेगळ्या दृष्टिकोनाने मुलं एनर्जीने आणि कॉन्सन्ट्रेशन पण होतं. मनात जे काही विचार असतात, कारण आपण बाहेरनं कुठूनही आलेलो असतो, ऑफिसमधनं म्हणा किंवा शाळेतनं, दमून आलेले असतात. दमून आलेलो असतो, डोक्यात काही ना काहीतरी चालू असतं. पण ह्यानी आपलं मनही शांत होतं, कॉन्सन्ट्रेशन होतं आणि तू म्हणालीस असं एक पॉझिटिव्ह एनर्जीही तयार होते. हा खूप छान उपक्रम तू चालू केलायस Yes. आणि तसाच भुंडल्याचाही उपक्रम तू चालू अगदी, करणार अगदी, आहेस. अगदी. हे ऐकूनच मला खूप छान वाटलं. मला एक सांग, की ज्या कुणाला ह्या क्षेत्रामध्ये यायचंय, मग तो मुलगा असो, मुलगी असो, कारण हल्ली आपण मुलं पण बघतो, की जे क्लासिकल डान्सर आहेत, उत्कृष्ट डान्स करतात, म्हणजे बायकांना लाजवेल इतका सुंदर डान्स त्यांचा असतो. तर मुली म्हण, पुरुष म्हण, ज्यांना कुणाला ह्या क्षेत्रात यायचंय, त्यांना तू काय सल्ला देशील? आणि ह्या क्षेत्रात येण्याच्या आधी त्यांनी काय तयारी करून यायला पाहिजे? मग ती मानसिक असेल, शारीरिक असेल, कोणतीही? ओके. साधारण या क्षेत्रात येण्यासाठी आजकाल नाही, खूप आधीपासून, म्हणजे मी स्वतः लहानपणापासून हे क्षेत्र निवडलं हां, तेव्हा मी आत्ता पारंगत झाली आहे. बरोबर. इट टुक मी ऑलमोस्ट 25 इयर्स. राईट. त्याच्यानंतर मी क्लास ओपन केला, त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये हळूहळू रुजत गेले. सो इट्स अ व्हेरी लाँग प्रोसेस, खूप मोठी जर्नी आहे ही. त्यामुळे एनी टाईम जेव्हा तुम्हाला एखादं क्षेत्र निवडायचं असेल तर ते कुठेतरी लहानपणीच निवडावं, असं माझं खूप म्हणणं आहे. आणि आता एक तर ह्या क्षेत्रामध्ये जाऊ नका असं म्हणणारे पॅरेंट्स उरलेलेच नाही नाहीये, आहेत. अगदी. माझ्या वेळेस मला माहिती आहे, माझ्या बहिणीला स्वतःला डान्स शिकायचा होता, बिकॉज ती मला बघायची आणि ती स्वतः आनंद घ्यायची की मी आले की मला नाचवायची, स्वतः नाचायची. पण तिच्या आईवडिलांनी तिला डान्स क्लासला नाही पाठवलं, कारण डान्सला नाही जायचं. तुला गाण्याला जायचं, जा तू गाण्याच्या क्लासला जा, पण डान्सच्या क्लासला नाही जायचं. अच्छा. की कुठेतरी मनात एक हे होतं की नाही, मुलगी डान्स करताना नाही चांगली वाटत किंवा मुलीला डान्स नाही केला पाहिजे मुलीने. त्यामुळे ही गोष्ट आता उरलेलीच नाहीये, नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात अगदी कोणीही वेलकम आहे, मुलगा मुलगी, तर आता तर काही भेदभाव उरलेलाच नाहीये. त्यामुळे ह्या क्षेत्रात तुम्ही जेवढ्या आधीपासून सुरुवात कराल किंवा जेव्हा तुम्ही छोटे असतानापासून सुरुवात कराल, इट विल टेक यू लॉंग वे. आणि ते तुम्हाला कुठेतरी शेवटपर्यंत, म्हणतात ना, सुरुवात ज्या गोष्टीपासून केली ती शेवट मरेस्तोपर्यंत तुमच्याबरोबर राहील. बरोबर आहे. सो या गोष्टीचा नक्कीच खूप उपयोग होईल जेव्हा आपण पहिल्यापासून सुरुवात करतो. पण मला ह्याबरोबर एकही असंही सांगावंसं वाटतं, की त्यालाच जोड पालकांचीही हवी. म्हणजे पालकांचाही सपोर्ट हवा. कारण आपण असं बऱ्याचदा बघतो, की मुलाच्या मनात भरपूर काही करण्याची इच्छा असते. म्हणजे ते वेगळं काहीतरी असतं. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन काहीतरी एक वेगळा विचार मांडायचा असतं. पण पालक म्हणतात, की नाही नाही, तू मुलगा आहेस किंवा तू मुलगी आहेस तर हे नाही. हेच म्हणजे करायचं. टॅबू समान ते त्याच्याकडे बघितलं जातं आणि काही वर्षानंतर आपण तीच गोष्ट एकदम पीक लेवलला गेलेली बघतो. तर मला प्रत्येक पालकांना हेच सांगायचं आहे, की तुम्ही तुमच्या मुलांमधले गुण ओळखा. म्हणजे तो खरंच तुमच्या प्रत्येक पालकाकडे जे मूल आहे ते हिऱ्यासारखं आहे. Literally. त्याला पैलू पाडण्याचं काम तुम्ही करा किंवा ते जे गुण आहे ते हेरून त्याला योग्य गुरु निवडा अगदी अगदी आणि मग त्याला ज्या क्षेत्रात काम करायचे ते करू दे. त्याला कुठेही असं बांधून ठेवू नका, बंधनात ठेवू नका. कारण हल्लीची पिढी जी आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने विचार करणारी आहे. राईट. आणि ती जर का वेगळ्या पद्धतीने विचार करणारी नसेल तर मग लिमिटेशन होतं. बरोबर. वेगवेगळी क्षेत्र मिळत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्यांना नेहमी प्रोत्साहन द्या. ते जेव्हा म्हणतायत की मला हे क्षेत्र निवडायचंय तर त्याला सांगा की ठीक आहे, कर तू. सुरुवातीला नाही येणार त्याला यश, पण काही वर्षानंतर तो त्याच्यामध्ये नक्की अगदी, यशस्वी अगदी. होईल. आणि त्याच्यामुळे तो आनंदी राहील आणि त्याच्यामुळे तो आनंदी आहे म्हणून त्याच्यामुळे त्याचे पालकच आनंदी राहणार आहे. राईट राईट. त्यामुळे अगदी खरं. इट्स गिव्ह अँड टेक give and take आहे. त्यामुळे procedure. हे खूप महत्वाचं आहे आजकालच्या पालकांसाठी. आता मला सांग की जसं शारदीय नवरात्र चालू आहे तुला माहितीच आहे, तर त्या निमित्ताने तू महिलांना काय संदेश देशील? आता माझ्याकडे क्लासेस चालतात लहान मुलांचे आणि मोठ्यांचे, हा. सगळ्यांचे. पण बघते तर लहान मुलांचे क्लासेस कधी फ्लक्च्युएट होत नाहीत. हां.
किंवा लहान मुलं जे येत आहेत ते अगदी नेटाने व्यवस्थित सगळ्या दिवशी येत असतात. म्हणजे बरोबर. पालक काही झालं तर नाही नाही क्लासला जा क्लासला जा जायला म्हणजे पैसे बदलेत क्लासला जा, किंवा तुला आवडतंय क्लासला जायचं, बरोबर. पण स्वतःसाठी वेळ नाही देत. हम्म. स्वतःसाठी कुठेतरी रिझन्स काढतात, स्वतःसाठी कुठेतरी लिमिटेशन्स आणतात की नाही मला आज नाही वेळ, मी आज नाही येऊ शकत, किंवा हा महिना मी नाही करू शकत, किंवा या महिन्यातले एक 8 दिवस क्लास असेल तर समजा 1-2 दिवस नाही जमलं तर दे फील की अरे जाऊन दे पुढचे कशाला भरायचे उगीच बरोबर. पैसे. पण अरे तुमचा 1 तास तुमच्यासाठी, तुम्हाला अख्ख्या दिवसभरातून 24 तासातून 1 तास तुम्हाला तुमच्यासाठी काढला नाही तर तुम्ही बाकीचे 23 तास तुमच्या मुलांना किंवा तुम्ही तुमच्या घराला किंवा तुम्ही तुमच्या नोकरीला किंवा तुम्ही जो काय व्यवसाय करताय त्याला देऊच नाही शकणार, त्या आनंदाने देऊच नाही शकणार. फक्त तुमचा 1 तास तुमच्यासाठी काढा आणि तो बघा तुम्हाला किती देईल, म्हणजे तो द्विगुणित करून देतो. अगदी खरं, अगदी त्यामुळे ह्या गोष्टी मला सांगायचा मला एक मेसेज आहे स्पेशली लेडीजना, की तुम्ही तुमचा मी टाईम काढा, तुमचा आनंद कुठेतरी शोधा आणि तो आनंद कशातही मी नाही म्हणते माझ्या डान्स क्लास या, पण मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला गायला आवडतंय गात राहा. तुम्हाला शास्त्रीय संगीत नाही शिकायचंय ह्याच्यामध्ये कराओकेज असतात, त्याच्यामध्ये जा, त्याच्यामध्ये जाऊन गा. तुम्हाला सायकलिंग करायला आवडतं सायकलिंग करायला बाहेर पडा, तुम्हाला फिरायला आवडतं फिरून या, किंवा एक म्हणतात ना सतत आपण रहाट गाड्याला कुठेतरी स्पेशली ती बाई कुठेतरी जोडलेली असते की सकाळी उठा, डबे बनवा, मग मुलांना पाठवा, मग आपल्या स्वतःची घरातली कामं काही कमी नसतात, पण या सगळ्यामधून कुठेतरी स्वतःला वेळ द्या. अगदी खरं. म्हणजे जो काही तुमचा छंद आहे तो जोपासा, कारण छंदामुळेच तुम्हाला एक आत्मविश्वास येतो आणि तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ती तुम्हाला दिवसाच्या शेवटपर्यंत पुरते. म्हणजे मला तर अक्षरशः असं वाटतं, आता जसं मी पण कथ्थक शिकते तर कधी आपण निराश असू, फ्रस्ट्रेटेड असू तर आपण नाचलो ना तरी आपल्याला छान वाटतं, की सगळं विसरून जातो अक्षरशः. आणि मला असं वाटतं अगदी दिवसाच्या शेवटपर्यंत नाही, म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत तो आपल्याबरोबर. अगदी खरं. आणि तो जो दिवस आहे ना तो आपण सार्थकी लावला असं वाटतं. तर श्रोते हो, तुम्ही नक्की लक्षात ठेवा की आपण जो छंद आहे तो जोपासायला हवा. तो आपल्याला आनंद देतो, ऊर्जा देतो, आत्मविश्वास निर्माण करतो. त्यामुळे छंद असेल तर माणसाला काहीही अशक्य नाही. तुम्ही काहीही सर करू शकता. म्हणजे ते अगदी एव्हरेस्ट शिखरच सर करायला पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात जी एखादी गोष्ट मनात ठेवलेली आहे की हां मला हे करायचं आहे ते तुम्ही नक्की करू शकता. तर श्रोते हो, तुम्हाला सुद्धा एखादा क्लासिकल फॉर्म शिकायचा असेल, मग ते भरतनाट्यम असो, कथ्थक असो, हिपहॉप असो किंवा झुंबा असो किंवा पॉवर योगा किंवा कॉर्पोरेट डान्सची कोरिओग्राफी तुम्हाला करून घ्यायची असेल किंवा संगीतची कोरिओग्राफी करून घ्यायची असेल तर नक्की संपर्क करा सुप्रिया केळकर्स डान्स अँड फिटनेस स्टुडिओ यांना. आम्ही खालती तो नंबर देत आहोत, त्या नंबरवरती तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा जो आनंदाचा वेळ आहे तो इथे नक्की व्यतीत करा. सुप्रिया, आज तू अमृत संवाद या यूट्यूब चॅनलवरती आलीस आणि तुझा अमूल्य वेळ आम्हाला दिलास आणि इतका छान संवाद तू आमच्या प्रेक्षकांशी साधलास, त्याबद्दल मी तुझे खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तर रसिको हो, उद्या भेटूया एका नवीन दुर्गेसह आणि तोपर्यंत आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कोणती? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि कोणाला करायचं हे तुम्हाला माहितीच आहे, अगदी बरोबर, अमृत संवाद या यूट्यूब चॅनलला. तर भेटूया उद्याच्या भागात एका नवीन दुर्गेसह. तोपर्यंत धन्यवाद.